नमस्कार मित्रांनो. आज आपण हे पुस्तक तुम्ही वाचलत का या सदरात एक नाटक आहे. माझे आवडते नाटककार आहेत, लेखक आहेत, विजय तेंडुलकर. त्यांचं एक नाटक होतं, म्हणजे ज्याचे प्रयोग आता होत नाहीत फारसे कुठे, म्हणजे नाहीच होत. घाशीराम कोतवाल, ज्यात मोहन आगाशे यांनी एक उत्तम कॅरेक्टर केलं होतं, नानासाहेब. मोहन आगाशे ज्या टीम मध्ये होते, पहिली टीम जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेल्या घाशीराम कोतवाल मधली, त्यात घाशीरामचं कॅरेक्टर रमेश टिळेकर यांनी केलं होतं. विजय तेंडुलकर यांचं घाशीराम कोतवाल या पुस्तकाबद्दल किंवा या नाटकाबद्दल मी काही बोलणार नाहीये. हे नाटक तुम्हाला अवेलेबल आहे युट्यूबला, ते बघा. पुस्तक अवेलेबल आहे आणि पॉप्युलर प्रकाशनचं पुस्तक आहे, ज्याची किंमत 75 रुपये. मी जेव्हा घेतलं, आता बरीच वर्ष झाली याला, 75 रुपये किंमत होती तेव्हा घेतलं मी. तर हे पुस्तक मिळवा अभ्यासकांनी. यात विजय तेंडुलकरांनी या नाटकाचं बीज त्यांच्या मनात कसं रुजलं त्याविषयी थोडंसं लिहिलंय. तर मी ते नाही वाचून दाखवणार आहे तुम्हाला. तर त्याच्यानंतर त्यांनी एक स्फुटलेखन त्यात त्यांचं आहे, जे लोकसत्तामध्ये त्यावेळेस छापून आलं होतं, विजय तेंडुलकरांनी लिहिलं. तर या पुस्तकात एक छोटीशी नोट लिहिली आहे त्यांनी आधी. ते तुम्ही हे पुस्तक मिळवा, कारण हे बीज कुठलं आहे, घाशीराम कोतवालचा संदर्भ काय आहे, आणि नानासाहेब, कारण शेवटी हे कॅरेक्टर्स जे आहेत ना, ती प्रतिकात्मक आहेत. म्हणजे घाशीराम कोतवाल हा हे कालातीत नाटक आहे, याला कुठल्याही काळाचं बंधन नसलेलं हे नाटक आहे घाशीराम कोतवाल. हा जो घाशीराम कोतवाल आहे ना, हा वारंवार जन्माला येत राहतोय. एकंदर जगभरातल्या राजकारणामध्ये वारंवार जन्माला येत राहतो. त्याला जन्माला कोण घालतं? मग हा जो जन्माला घालणारा घाशीराम कोतवाल, जन्माला घालणारे हे नाना कोण आहे, असं ते त्या संदर्भातलं नाटक आहे. जरी वरवर ते पुण्यात घडत असलं किंवा तेव्हाच्या पेशवाईबद्दल बोलत असलं, तरी त्याला जागतिक इतिहास आहे या एकंदर नाटकाला. तर तो अभ्यासाचा विषय अभ्यासकांनी जरा सर्च करावं. युट्यूबला जा, गुगलला जा, तुम्हाला जिथे जिथे काही माहिती मिळेल तिथून सर्च करा घाशीराम कोतवाल या नाटकाबद्दल. मी आज काय करणार आहे, या पुस्तकाबद्दल काहीच बोलणार नाही. त्यातल्या एकंदर नाटक कसं आहे किंवा मला कसं आवडलं वगैरे काही नाही. मला आवडलेलंच नाटक आहे. यात विजय तेंडुलकरांनी जे लोकसत्तामध्ये स्फुटलेखन केलं ते मी तेवढं वाचून दाखवणार आहे. ते नीट ऐका आणि कंटेम्पररी आता जे काही चाललंय, आपण आता जे काही जगतोय, ज्या काळात 2024 चालू आहे, तर त्याच्याशी ताळमेळ काही घालता येतोय का, किंवा तो बसतोय का कळत न कळत, ते जरा चेक करा. नोट वाचतो आधी. तेंडुलकरांनी जी या घाशीराम कोतवाल पॉप्युलर प्रकाशनच्या पुस्तकात लिहिलेली जी नोट आहे ती आधी वाचतो. घाशीराम कोतवाल हे नाटक लिहिल्याला वर्षे लोटल्यानंतर लोकसत्ता या दैनिकात रामप्रहर नावाचे रोजचे सदर लिहित असता आकस्मिकपणे घाशीराम पुन्हा माझ्यासमोर आला. ते स्फुट खाली दिले आहे. विजय तेंडुलकर. तर ते स्फुट आता मी वाचून दाखवतो. काल डेक्कन क्वीनने पुण्याला येत होतो. तर फर्स्ट क्लासच्या डब्यात माझ्या थोडा पलीकडे बसलेला एक जण सारखा माझ्याकडेच पाहतोय असे लक्षात आले. ढगळ जीन्स, त्यावर रंगीत तंग टी शर्ट,
जाड्या केसाळ भिवया, भरघोस काळ्या मिशा, कानाच्या पाळीपर्यंत कल्ल्यांचे झुपके आणि डोळ्यांना काळा चष्मा. ओळखीचा वाटत नव्हता आणि मी वळून पाहिले की मिशीतल्या मिशीत आदबशीर हसत होता. ओळखीचे नसलेले कोणी असे आपल्याकडे सारखे पाहू लागले आणि उगीच हसू लागले की संशय जागा होतो. त्याचे हसू आदबशीर, रूप तसे उग्रच होते. शेवटी तो उठून माझ्याकडेच आला आणि लवून त्याने मला मुजरा केला. बहुतेक सहप्रवासी त्यांच्या जागी पेंगले होते म्हणून बरे झाले, एरवी त्यांना वाटले असते ही काय ऐतिहासिक भानगड. मी गोंधळून जरा मागे झालो तेव्हा दिलाशा दाखल तो म्हणाला, लगता है आपने मुझे पहचाना नहीं, मी घाशीराम सावळदास. आपण माझ्यावर एक नाटक लिहिले होते. मी नाटकातल्या कपड्यात नसल्यामुळे आपला गोंधळ झालेला दिसतोय. ते ऐतिहासिक कपडे फाटल्यापासून मी असल्या कपड्यात असतो. घाशीराम आणि डेक्कन क्वीनच्या पहिल्या वर्गात. मी तर त्याला नाटकाच्या अखेरी दगडाने ठेचून मारून टाकला होता. नाटकातल्या नानांनी घाशीरामच्या रूपाने दुष्ट आणि नीच प्रवृत्तींचा नायनाट होऊन सतप्रवृत्तींचा विजय झाल्याचे नाटकाअखेरी घाशीरामाच्या मुर्द्याला साक्ष ठेवून घोषित केले होते आणि नाटकातल्या ब्राह्मणांनी आनंदोत्सव केला होता. नाही, नाटकात तुम्ही मला मारलात पण मी मेलो नाही, डेक्कन क्वीन मधला घाशीराम मला म्हणाला. नाटकात दरवेळी मेलो तरी पुढच्या प्रयोगात असायचे असल्याने मरून जिवंत राहण्याचे तंत्र मला शिकावे लागले. त्याचा उपयोग झाला. नाटक मेले पण मी जिवंतच उरलो. माझा विश्वास बसत नव्हता, पण समोर साक्षात तो उभा होता. हल्ली काय करतोस? मी वडीलधाऱ्या माणसाच्या स्वरात औपचारिक चौकशी केली. पडेल ते काम करायला तुम्ही शिकवलत. मी पडेल ते काम करतो आणि नाटकातल्या प्रमाणे प्रत्यक्षात देखील मी फार उपयोगाचा माणूस झालोय बरं. दोन्ही हातातल्या सोन्याच्या अंगठ्या मला दिसतील अशा तो चाचपत होता. कधी बॉम्बेत असतो, कधी दिल्लीत, तर कधी दुबईत. आज साहेबांचा मुक्काम पुण्यात आहे म्हणून पुण्याला निघालोय. साहेब कोण ते विचारायला सुचले नाही मला. साहेबांनी मुद्दाम फोन करून बोलावून घेतले. घाशीरामने मान वाकडी आणि एक भिवई वर करून मिशीवर सहज ताव देत मला म्हटले, काहीतरी अर्जंट काम असणारा. सध्याची सिच्युएशनच तशी आहे ना. माझा विश्वास बसणे शक्य नव्हते. हा माझ्या नाटकातला नसून कुणी तोतया घाशीराम असला पाहिजे असे मला वाटू लागले होते. माझ्याशिवाय साहेबांचेच काय, पण अनेक भल्या भल्यांचे पान हलत नाही. त्याने तुमानीच्या मागच्या खिशातून 2-4 उंची व्हिजिटिंग कार्ड्स काढून माझ्या पुढे धरली. त्यावरची नावे पाहून मी चक्रावलोच. इतके वरपर्यंत याचे हात पोहोचले. माझ्या नजरेतला अविश्वास हेरून त्याने सीटवरची ब्रीफकेस उचलून त्यातली त्याची डायरी काढून काही पाने माझ्या समोर धरली. तिच्यात अद्याक्षरीत अद्याक्षरे आणि सगळ्या देशी परदेशी उंची ठिकाणांचे उल्लेख होते. एक एक अद्याक्षर वाचून माझे डोके गरगरू लागले. मी डायरीची पाने पाठ असा सुन्न उभा असता चमकणाऱ्या लाल लाल डोळ्यांनी घाशीराम माझा हैराण चेहरा न्याहाळत होता. आता झाली का खात्री? डायरी मिटून ब्रीफकेस मध्ये टाकत त्याने विचारले, तुम्ही नाटकात करायला लावले त्याचा प्रत्यक्षात हा असा उपयोग होतोय. कुठलंही वाकडे काम सांगा, आपण ते करतो. बऱ्या वाईटाचा सवाल नाही. नाटक संपले आणि मी बेकार झालो. जगायचे कसे हा प्रश्न होता माझ्या समोर. मग मी एक चाकू घेऊन लहान सहान दुकानवाल्यांकडून हप्ते वसूल करू लागलो. मग त्या मिळकतीतून पहिलं पिस्तूल विकत घेतलं आणि मोठ्या दुकानवाल्यांकडे मोर्चा वळवला. त्यानंतर सरकारी जागेत एक झोपडपट्टी वसवली आणि तिथे भाडे वसूल करून जगायला लागलो. मग तिथे जुगाराचा अड्डा कुंटणखाना टाकला. त्यानंतर त्या भागाचा मी दादा बनलो. दादा. बिल्डर मंडळी कुणाकुणाचा बंदोबस्त करण्यासाठी मला सुपाऱ्या देऊ लागली. इथे राजकारणी लोकांचे लक्ष गेले माझ्याकडे आणि माझ्या कर्तृत्वाकडे. मग त्यांची लहान सहान कामं माझ्यावरच सोपवायला लागले. आपलं काम चोख असतं, त्यात हायगाई नाही. पुन्हा या कानाची खबर त्या कानाला नाही. थोड्याच काळात बड्या बड्या स्मगलरांकडे आपली वर्दी सुरू झाली. मग तिथेही यश मिळालं आपल्याला. तिथून मग अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापारात पदार्पण केलं आपण. यशच यश. यातच शस्त्रास्त्रांचा चोरटा व्यापार तेजीत आला. आपण तिथे पोहोचलो.
मोठ्या पदावरच्या महत्वाच्या माणसांची वरमेहरून त्यांना कसं मुठीत ठेवायचं आपल्याला मुळातच तुम्ही शिकवून ठेवलेलं. वाटेत येईल त्याला खपवणे तर रक्तातच होता आपल्या. त्यांना इथवर पोचवू मग. तुमची कृपा आहे. घाशीरामने वाकून बळेच माझ्या पायाला एकदा हात लावला. किती माणसांना आजपर्यंत यमसदनाला धाडलं असेल गणती नाही. हे बरे नाही. याचे प्रायश्चित्त तुला मिळेल बघ. मी कसा बसा म्हणालो त्याला. काय प्रायश्चित्त? घाशीराम बोगद्यातून जाणाऱ्या डेक्कन पिन सारखा गडगडून हसला. कोण देणार प्रायश्चित्त? प्रायश्चित्त देणाऱ्या एकेकाचं नाव बोला. तो आपलं गिराईक आहे. या देशातली लोकशाही माझ्या पैशावर आणि बळावर चालते लेखक महाशय. आज कुठे? अरे पण राजकीय अस्थैर्याचे दिवस आहेत. तू भ्रमात राहू नको. सरकारे बदलतील. मी इशारा दिला. येईल त्या सरकारात आपलीच माणसे असणार. घाशीरामाने उलट मलाच सुनावले. पक्ष बोला, पक्ष बोला. माझी माणसं सांगतो, खोटं बोलणार नाही. निदान तुमच्यासारख्या गरीब आणि कुणीच भीक घालत नाही अशा लेखकाकडं खोटं बोलून काय फायदा? मी तुम्हाला शपथेवर सांगतो, मी मेलो तर यानंतर माझ्याच मरणाने. कारण घाशीरामाशिवाय या देशातल्या नानांचेच काय पण लोकशाहीचे देखील आता चालत नाही. नंबर 2चा पैसा, अद्ययावत शस्त्रास्त्रे आणि माझ्यासारखी दगाबाज, विश्वासघातकी, देशद्रोही, उलट्या काळजाची उपयोगी माणसं यावरती सध्या उभी आहे तुमची लोकशाही. तुमच्या नाटकातला घाशीराम आता हा देश चालवतोय लेखक महाशय. इतक्यात कुणी साखळी खेचावी तशी डेक्कन पिन क्षणार्धात भल्या मोठ्या आचक्यांनी हादरली. बघता बघता डब्याच्या दारांवाटे, खिडक्यांवाटे बंदूकधारी आत घुसले. गोळ्यांच्या उलट सुलट वर्षावात स्वतःला घाशीराम सावळदास म्हणवणारा तो वेडसर उन्मत्त अंगाची चाळण होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. उभा डबा हे थरार नाट्य स्वप्नात पाहावे तसे डोळे फाडून पाहत होता. सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि एका महान दैत्याचा वध केल्याबद्दल दहशतवाद विरोधी पथकाचे मनपूर्वक अभिनंदन केले. मी मात्र या दुःस्वप्नातून जागा झाल्यापासून फार बेचैन आहे. पुन्हा पुन्हा मारला जाऊन माझ्या नाटकातला घाशीराम नव्याने जिवंत होताना दिसतोय मला. आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे नाना त्याचे आश्रयदाते झाले आहेत. असं हे आहे घाशीराम कोतवालच्या शेवटी असलेलं स्फुटलेखन या पुस्तकात आहे. खरं तर स्टेजवर परफॉर्म करावं इतकी ताकद आहे त्या लेखनात. बघू माझ्या डोक्यात तसं चाललंय. जर काही कुठे परफॉर्म करता आलं तर करावं अशी इच्छा आहे. पुन्हा एकदा आहे का, आता मी अगदीच ओझरचं एकदा नजर फिरवली आणि वाचायला घेतलं, त्यामुळे काही अशी तयारी करून वाचलेलं नाहीये. तुम्ही पुस्तक घ्या, तुमच्या परीने त्याचे बिटवीन द लाईन्स, बिहाइंड द लाईन्स शोधा आणि तुमच्या परीने परफॉर्म करा. नाक्या नाक्यावर या स्फुट लेखनाचे तेंडुलकरांच्या शो व्हायला हवेत असं वाटतं मला. ओके, चला टाटा, बाय बाय. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत सायोनारा, बाय, टाटा.